नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आणि आजचा जो मराठीचा पहिला तास असणार आहे, याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला काय काय शिकायचं आहे। संपूर्ण मराठी व्याकरण याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या पहिला जो घटक आहे आपल्या याच्यामधला तो मी सांगितलेला आहे की मराठी भाषेवर वन लाइनर जे क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत। मग वन लाइनर क्वेश्चन किती असतील? 100 प्लस वन लाइनर क्वेश्चन असणार आहेत। लक्षात घ्या आजपासून जो मराठीचा क्लास सुरू होत आहे, आज आपण फक्त काय करणार आहोत तर मराठी भाषेमध्ये किती टॉपिक आहेत, मराठी व्याकरणावरील जेवढी प्रकरणं असतील त्याची आपण ओझरती ओळख करून आज घेणार आहोत। आपण काय करून घेणार? ओझरती ओळख करून घेणार आहोत। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे प्रकरण असणार आहे, सर्वांना आवाज आणि व्हिडिओ आता क्लिअर आहे? ठीक आहे। पहिलं जे प्रकरण आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण। मग सर याच्यामध्ये तुम्ही काय बघणार आहात? लक्षात घ्या मराठी भाषेचा उगम म्हणजे काय? लक्षात घ्या आपली मातृभाषा ही मराठी आहे, पण जी मराठी आहे त्या मराठीची उत्पत्ती कुठून आहे? म्हणजे मराठी जी लिपी आहे, देवनागरी लिपी आहे, ती देवनागरी लिपी ही कुठून आली? मग आर्यांची लिपी कोणती होती? ब्राह्मी लिपी म्हणजे काय आहे? मग ब्राह्मी लिपीचं प्रोडक्ट जेवढ्या पण भारतामध्ये लिपी आहेत त्या ब्राह्मी लिपीचंच प्रोडक्ट आहे। मग ब्राह्मी लिपीपासून आपली देवनागरी लिपी कशी उपलब्ध झाली याचं सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे। लक्षात घ्या फक्त आपला क्लास हा पोलीस भरतीसाठीच नसणार आहे। मराठी व्याकरण हे तुम्ही क्लास 1 साठी करा, क्लास 3 साठी करा, कोणताही अभ्यास करत असाल तर मराठी व्याकरणचा क्लास तुम्हाला 100% उपयोगी पडणार आणि तुमचा मार्क जाणार नाही म्हणजे नाही। लक्षात घ्या मग याच्यामध्ये मराठी भाषेचा उगम कसा झाला हे शिकवणार आहे आणि नंतर व व्याकरण। कोणतीही भाषा शिकत असताना समजा तुम्हाला मराठी शिकायचंय, हिंदी शिकायचंय, इंग्लिश शिकायचंय, उर्दू शिकायचंय, कन्नड शिकायचंय, मल्याळम शिकायचंय, कोणतीही भाषा शिकायची असेल किंवा ती भाषा जर शुद्ध करायची असेल किंवा त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने जर मांडायची असेल तर व्याकरणाची गरज असते। कशाची गरज असते बाळांनो? व्याकरणाची गरज असते। व्याकरणाची व्याख्याच ही आहे। व्याकरणाची व्याख्याच काय आहे तर लक्षात घ्या कोणतीही भाषा असू द्या, शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। किंवा कोणत्याही भाषेचं, बघा मी काय सांगायलो, कोणत्याही भाषेचं स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। साधी आणि सोपी व्याख्या आहे व्याकरणाची। व्याकरण म्हणजे काय तर भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय आणि कोणत्याही भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे काय असतं बाळांनो? भाषा असते, व्याकरण असते। म्हणजे लक्षात घ्या या व्याकरणामध्ये आपल्याला काय काय घटक शिकायचे हे पुढे आहेत। भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय, भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। ही दोन व्याख्या व्याकरणाच्या आहेत, याच्यामध्ये डिटेल्स मध्ये मी शिकवणार आहे। याच्यानंतर पुढचं जे प्रकरण असणार आहे बाळांनो संपूर्ण वर्णमाला। कोणतं प्रकरण असणार आहे? संपूर्ण वर्णमाला हे प्रकरण असणार आहे। आता लक्षात घ्या बाळांनो संपूर्ण वर्णमालेवरती कोणताही पेपर काढून बघा, या वर्णमालेवरती प्रश्न असतो म्हणजे असतोच। आणि ही वर्णमाला मी तुम्हाला इतक्या डीप मध्ये शिकवणार आहे की तुम्हाला त्याच्यावरती कसाही प्रश्न येऊ द्या तुमचा चुकणार नाही। याच्यामध्ये काय आहे हो, लोक म्हणतात की वर्णमाला हे प्रकरण अवघड आहे सर, कारण का आम्हाला लक्षात येत नाही। काहीच अवघड नाही। लक्षात घ्या बाळांनो याच्यामध्ये जर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, मूळ वर्ण 48 आहेत आणि आधुनिक वर्ण जे आहेत ते आहेत 52। याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं लक्षात काय ठेवायचं नाही। म्हणजे हे 48 वर्ण काय आहेत किंवा आधुनिक जे 52 आहेत हे आहेत बाळांनो मूळ। हे काय आहेत? मूळ आहेत आणि हे आहेत आधुनिक। मग ह्याच्यामध्ये आधुनिक कसे झाले? ठीक आहे, आधुनिक कसे झाले? हे 4 वाढले कुठून कुठून आले बाबा? हे सर्व आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे काय? वर्णमाला। तर वर्ण म्हणजे काय लक्षात घ्या, वर्णचा मराठीमध्ये अर्थ येतो वन किंवा एखादा आपल्या अंगावरती असणारा जखमेचा निशाणा असा सुद्धा अर्थ येतो। वर्ण म्हणजे काय? व्याकरण दृष्ट्या त्याची व्याख्या काय आहे तर आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना, बघा मी व्याख्या काय सांगतोय, फक्त तुम्हाला मी आज प्रत्येक टॉपिकची ओळख करून देणार आहे, प्रत्येक टॉपिकची ओळख करून देणार आहे।
काय आहे बाबा मराठी व्याकरण हे फक्त समजून घ्यायचंय. फक्त बघा, काही नाही समजू द्या, काही नाही समजू द्या, कारण ज्या वेळेस प्रत्येक टॉपिक शिकवायला लागेल तुम्हाला हे तरी आठवेल, हा हे पहिल्यांदा शिकवलं होतं वर्णमालेमध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या. वर्ण म्हणजे काय आहे, तर आपल्या मुखावाटे निघणारे जे मूल ध्वनी आहेत किंवा आपल्या मुखावाटे निघणारे जे मूळ आवाज आहेत त्यालाच आपण मराठी भाषेमध्ये काय म्हणतो बाळांनो, वर्ण असे म्हणतो. एखादं लहान बाळ असतंय बघा, एखादं लहान बाळ असतंय आणि जसं जसं ते मोठं व्हायला लागतं तसं त्याच्या तोंडातून आई, बाबा, मामा असे शब्द बाहेर पडतात. म्हणजे त्याच्या तोंडातून पहिला आ हा शब्द बाहेर पडला, आ हा ध्वनी बाहेर पडला, आ हा आवाज बाहेर पडला, त्यालाच व्याकरणाच्या भाषेमध्ये वर्ण असे म्हणतात. समजतंय का बघा? मग साधी सोपी व्याख्या काय आहे की आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय म्हणतो, वर्ण असे म्हणतो. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये मूळ वर्णांची संख्या 48 आहे, आधुनिक वर्णांची संख्या 52 आहे. याची विभागणी, याचे प्रकार, स्थानानुसार पडणारे प्रकार, उच्चारानुसार पडणारे प्रकार, व्युत्पत्तीनुसार पडणारे प्रकार, हे सर्व आपण बघणार आहोत. पण प्रकरण तरी समजलं असेल की काय आहे वर्ण माला. आणि माला म्हणजे काय, तर ओळ, वर्णांची ओळ, वर्णांची रांग, ही काय आहे आपल्याला वर्णमालेमध्ये बघायचं आहे. ठीक आहे बाळांनो, पुढचं प्रकरण, पुढचं प्रकरण घाम काढणार आहे. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांना म्हणजे जेवढे पण अभ्यास करतात त्यांना संधी हे प्रकरण अवघड जातं असं म्हणतात. माझ्या तर विद्यार्थ्यांना आतापर्यंत गेलं नाही. संधी हे प्रकरण बाळांनो एवढं सोपं आहे की हे गणितासारखं आहे. याच्यातली सूत्र म्हणजेच याच्यातले जर नियम तुम्हाला माहित झाले, एक 14-15 नियम आहेत, तेवढे जर तुम्ही पाठ केले तर संधीवरचा प्रश्न तुम्हाला कधीच चुकणार नाही, याची मी गॅरंटी देतो. मग संधी म्हणजे काय सर सांगा? लक्षात घ्या बाळांनो, संधी हे असं प्रकरण आहे की याच्यामध्ये काय केलं जातं, लक्षात घ्या, याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये वर्णांची काटकसर केली जाते. म्हणजे काय आहे, आपल्या साध्या आणि सोप्यामध्ये व्याकरण आपण पुस्तकी दृष्ट्या पण शिकूया आणि आपलं जे व्याकरण आहे म्हणजे आपण जे मराठी भाषा बोलताना जे वापरतो ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. मग लक्षात घ्या, संधी हे प्रकरण काय आहे. जर संधी हे प्रकरण आलं नाही तर 2025 मध्ये 9000+ पदांची जी भरती निघणार आहे त्याच्यामध्ये संधी जर प्रकरण नाही आलं तर तुमची संधी चुकण्याचे चान्सेस 100% आहेत. मग संधी म्हणजे काय, लक्षात घ्या बाळांनो, हा एक शब्द आहे आणि हा एक शब्द आहे, बरोबर आहे. 2 शब्द आहेत आणि या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि या दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, जर हे दोन्ही वर्ण एकत्रित येऊन एक नवीन जोड शब्द तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, संधी. हे संधी असं म्हणतो. लक्षात ठेवायचं, संधीमध्ये वर्णांची काटकसर केली जाते. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्रित येऊन एक नवीन जोड शब्द तयार होतो, त्याला मराठी व्याकरणामध्ये संधी असं म्हणतात. मग संधीचे 3 प्रकार आहेत, मराठी संधीचे 2 प्रकार आहेत, हे आपण पुढे बघणार आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर संधी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं की काय सर, संधी म्हणजे काय एवढं समजलं की हा एक शब्द आहे, या शब्दातील शेवटचा वर्ण, कारण वर्ण मला इथं शिकवणार आहे मी, बरोबर आहे ना, वर्ण मला इथं शिकवणार आहे म्हणूनच हे सांगतोय की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोन्ही एकत्रित येऊन एक नवीन जोड शब्द तयार होतो. या जोड शब्दालाच मराठी व्याकरणामध्ये संधी होणे होय. संधी याचा अर्थ येतो सांधणे किंवा जोडणे. संधी याचा अर्थ काय तो बाळांनो, सांधणे किंवा जोडणे. ठीक आहे, संधी हे समजलं असेल. पुढचं प्रकरण आपण बघणार आहोत बाळांनो, शब्दांच्या जाती. हे भलं मोठं प्रकरण आहे, निम्म व्याकरण तर याच्यामध्ये दडलेलं आहे. शब्दांच्या जाती. आता म्हणतो बघा, आपण सहज बोलता बोलता म्हणतो बघा, ती काय माणसाची जात आहे का, म्हणजे जर येडा वाकडा वागत असला तर ती काय माणसाची जात आहे का, तो काय माणसाचा प्रकार आहे का.
तसं सुद्धा बाळांनो शब्दांच्या जाती म्हणजे काय आपण सहज म्हणतो बघा की सर्वात धारदार शस्त्र मध्ये शब्द असतात, बरोबर आहे ना. आता शब्दांच्या जाती म्हणजे काय तर लक्षात घ्या, एकच शब्द वाक्यात वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो, बरोबर आहे ना. मग एकच शब्द जर वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो मग त्याचे प्रकार पाडलेले आहेत. काय केलेले आहेत? त्याचे प्रकार पाडलेले आहेत. लक्षात घ्या, शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकार आहेत. एक जात आहे विकारी. एक जात काय आहे बाळांनो? विकारी जात आहे. याला आपण सव्यय सुद्धा म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? सव्यय सुद्धा म्हणतो. आणि याचे प्रकार आहेत 4. बघा काय सांगतोय ते. आता हे विकारी म्हणजे काय, सव्यय म्हणजे काय, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल, फक्त ओळख करून घेतोय. शब्दांच्या जाती या 4 झाल्या आणि जे लक्षात घ्या अविकारी आहेत. काय आहेत? अविकारी. बघा एकदम बेसिक पासून बॅच सुरू झालेली आहे. अविकारी किंवा याला आपण म्हणतो बाळांनो अव्यय. काय म्हणतो? अव्यय असं म्हणतो. आणि याच्या पण जाती आहेत 4. म्हणजे शब्दांच्या जातीमध्ये मेन 2 प्रकार पडतात. एक पडतो विकारी, त्याला आपण सव्यय असं म्हणतो. आणि दुसरी जी पडते ती पडते अविकारी, त्याला अव्यय असं म्हणतो. याचे 4 प्रकार प्लस याचे 4 प्रकार, असे किती प्रकार आहेत बाळांनो? तर शब्दांच्या जातीचे प्रकार आहेत एकूण 8. किती प्रकार आहेत? शब्दांच्या जातीमध्ये सांधणे किंवा जोडणे. अगदी बरोबर. असे किती प्रकार आहेत? 8 प्रकार आहेत, विकारी आणि अविकारी. ठीक आहे. आता सर शब्द म्हणजे काय सांगा. शब्दांच्या जाती तुम्ही बघितलं, मग शब्द म्हणजे काय सांगा. शब्दाची उत्पत्ती कुठं होते, शब्दांचा अभ्यास कशामध्ये केला जातो. शब्द म्हणजे काय सांगतो, लक्षात घ्या. शब्द म्हणजे काय तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असं म्हणतात. थोडक्यात सांगतो बाळांनो, बघा ठराविक क्रमाने एक श हा शब्द आलेला आहे, नंतर न र एक आलेला आहे आणि नंतर न हा एक अक्षर आलेला आहे. सॉरी बघा, श हे अक्षर आलेलं आहे, र हे अक्षर आलेलं आहे आणि न हे अक्षर आलेलं आहे. आणि जर याला ठराविक क्रमाने मांडलं तर हे शब्द तयार होतो, चरण, आणि त्याला काही ना काही अर्थ प्राप्त. मग मी असं बी लिहू शकतो ना, र श न म, हे पण ठराविक क्रमाने आले पण याला अर्थ नाहीये. म्हणून व्याख्या काय आहे शब्दाची तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? शब्द असं म्हणतो. शब्दाला लक्षात घ्या, शब्दाला पद पण म्हणतात. काय म्हणतात? पद. पण कधी म्हणतात पद तर हा शब्द मला एका वाक्यामध्ये वापरला गेला पाहिजे. आणि जर हा शब्द मी वाक्यामध्ये वापरला तर याला मी काय म्हणतो बाळांनो? पद असे म्हणतो. याला काय म्हणतो मी? पद असे म्हणतो. ठीक आहे. बघूया परत. शब्दांच्या जाती किती आहेत समजलं. शब्दांच्या एकूण जाती 8 आहेत. त्याच्यापैकी 4 विकारी आहेत, 4 अविकारी आहेत. विकारी म्हणजे बदल न होणे, सॉरी अविकारी म्हणजे बदल न होणे आणि विकारी म्हणजे बदल होणे. काय आहे ते पुढे बघूया आपण. मग शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला पहिलं प्रकरण शिकायचं आहे बाळांनो. शब्दांच्या जातीमध्ये पहिलं प्रकरण शिकायचं आहे नाम. काय आहे? नाम. बघूया तुम्हाला किती जणांना माहित आहे की नामाचे प्रकार किती पडतात. बघूया कोण कोण सांगतोय ते. नामाचे मुख्य प्रकार किती पडतात? कमेंट कोणाला दिसत नाहीत बाळा. बघूया कोण म्हणतंय 4, कोण म्हणतंय 8, कोण म्हणतंय 3. बघूया किती जणांना माहित आहे. शाबास रे बाळा, शाबास शाबास. अगदी बरोबर. ओके, अगदी बरोबर आहे. आता मला मी शेवट तुमच्याकडून सर्वांची, माझ्या विद्यार्थ्यांची मी ओळख करून देणार आहे आणि तुमचीही मी ओळख करून घेणार आहे. ठीक आहे. बर, आता कमेंट बंद करा. कमेंट तुमच्या मला दिसत आहेत, मी तुम्हाला बोलतोय त्याच्यामुळे तुम्हाला कोणाच्याच कमेंट दिसत नाहीत. आता लक्षात घ्या बाळांनो, पहिलं प्रकरण आहे बाळांनो नाम.
नाम म्हणजे काय तर बघा एकदम साधी आणि सोपी आहे. नाम संस्कृतमध्ये नाम म्हणतात. आपण मराठीमध्ये जी आपली मातृभाषा आहे माय मराठी माझी, लक्षात घ्या त्याच्यामध्ये नाव असं म्हणतो आपण. मग व्याकरणामध्ये हे नामाची गरज का लागली या प्रकरणाची तर लक्षात घ्या, सृष्टीतील कोणताही घटक असू द्या, एकदम मी साध्या सिंपल तुमच्या आणि माझ्या भाषेमध्ये मी व्याख्या सांगतो आणि नंतर पुस्तकी पण सांगतो, काही अडचण नाही. बघा, सृष्टीतील कोणताही घटक आहे, मग तो घटक जीवित असू द्या किंवा मेलेला असू द्या, म्हणजे मूर्त असू द्या किंवा अमूर्त असू द्या, वास्तविक असू द्या अगर काल्पनिक असू द्या, दिसणारा असू द्या अगर अदृश्य असू द्या, काल्पनिक असू द्या अगर वास्तविक असू द्या. बघा मी काय सांगतोय ते, या घटकाला म्हणजे सृष्टीतील काल्पनिक अथवा वास्तविक, दृश्य अथवा अदृश्य म्हणजे दिसणारी किंवा न दिसणारी, मूर्त मेलेली किंवा जिवंत, कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी ठेवलेलं नाव म्हणजे मराठी व्याकरणामध्ये त्याला नाम असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? नाम असं म्हणतात. म्हणजेच काय, सृष्टीतील कोणत्याही घटकाला वास्तविक अथवा काल्पनिक, दृश्य अथवा अदृश्य यांना ओळखण्यासाठी ठेवलेलं नाव म्हणजे काय आहे? नाम आहे. समजतंय? काळजी करू नका, तुमचं मी पाठ करून घेणार आहे. आता तुम्ही लाईव्ह आहे म्हणून तुम्हाला एक दोन वेळेस जर समजत नसेल तर बघावं लागेल. जर समोर जर असताना तर पाठच, समोर पाठच करून घेणार, व्याकरणाची काळजीच करायची नाही. ठीक आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर याचे 3 प्रकार पडतात. याचे 3 प्रकार आपल्याला नंतर न बघायचे आहे. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम असे त्याचे 3 प्रकार पडतात, ते आपण बघणार आहोत. नाम म्हणजे समजलं असेल. पुढचं प्रकरण आहे बाळांनो, नामाचा वचन. मग नामाचा वचन म्हणजे काय लक्षात घ्या बाळांनो, नाम ही सर्वात विस्तृत शब्दजाती आहे. सर्वात व्यापक शब्दजाती म्हटलं तर नाम आहे. कारण का नामावरच अवलंबून आहे वचन, नामावरच अवलंबून आहे लिंग, नामावरच अवलंबून आहे विभक्ती आणि नामावरच अवलंबून आहे सामान्य रूप. ठीक आहे. म्हणजे नाम हे प्रकरण काय आहे बाळांनो, सर्वात विस्तृत आहे. मग या ठिकाणी नामाचे वचन बघायचं आहे. मग एखादं नाम आहे हे एक वचनी आहे का अनेक वचनी आहे, म्हणजे एक नाव आहे का अनेक नाव आहेत, असे त्याचे 2 प्रकार बघायचे आहेत. पुढचं प्रकरण असणार आहे बाळांनो, बघा, नामाचा लिंग विचार खूप महत्वाचा आहे आणि IMP याच्यावरती भरपूर प्रश्न आलेत. मग नामाचा लिंग विचार म्हणजे काय तर सर, सृष्टीतील कोणताही घटक ओळखण्यासाठी आम्ही हे एक नाव दिलंय, पण हे नाव जे आहे हे पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का या दोन्हीपेक्षा पण तिसरंच काहीतरी आहे, त्याला नपुसकलिंगी असं म्हणतो. हा सांगणे म्हणजेच काय बाळांनो, लिंग. खरं तर लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह असा येतो. लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह येतो. नामाच्या अंगी जो संख्या सुचवण्याचा गुणधर्म असतो त्याला आपण वचन असं म्हणतो. आणि एखाद्या नामाच्या अंगी तो स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे किंवा या दोघांपेक्षा वेगळा आहे हा सांगणारा गुणधर्म म्हणजे लिंग विचार होय. पुढचं जे प्रकरण बघायचं आहे, विभक्ती व विभक्तीचे कारकार्थ किंवा उपपदार्थ. हा सुद्धा घटक बाळांनो नामावर अवलंबून आहे. विभक्ती किती आहेत, विभक्तीचे बघा, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन असे 8 प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रत्यय आहेत, त्याचे उपपदार्थ काय आहेत, कारक अर्थ काय आहेत, या सर्व गोष्टी सांगितल्या. मग विभक्ती म्हणजे काय तर लक्षात घ्या, एक शब्द आहे झाड, हा शब्द आहे बाळांनो, काय आहे झाड, हा एक मूळ शब्द आहे. आणि जर मला याला वाक्यात वापरायचं आहे आणि वाक्यात वापरताना मला इथं एक काहीतरी अक्षर जोडावं लागतं आणि हे अक्षर जोडल्यानंतर ना त्याचा वाक्यात उपयोग होतो, त्याला प्रत्यय असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रत्यय असे म्हणतात. ठीक आहे. पुढं आपण त्याची व्यवस्थित रीतीने बघणार आहोत. आणि हा प्रत्यय काढल्यानंतर बघा, झाडाने असं करावं लागतंय, झाडाला असं बी म्हणू शकतो आपण, झाडाचा असं बी म्हणू शकतो. पण हे झाडा जे झालं आहे, प्रत्यय लावण्यापूर्वी या झाड या शब्दामध्ये झाडा असा बदल झालेला आहे. आणि हा झाडा हा जो बदल झालेला आहे याला व्याकरणी भाषेमध्ये बाळांनो सामान्य रूप असे म्हणतात. काय म्हणतात? सामान्य रूप असे म्हणतात. नेक्स्ट,
सर्वनाम. बरोबर आहे. सर्वनाम. आपल्या घरी एखादं बाळ असतं बघा, त्याला आपण टोपण नाव देतो. दादा, पेंट्या, छकुल्या, पिल्या, सोन्या, ठीक आहे, अशी वेगवेगळी नावं देतो. म्हणजे काय असतं बघा, त्याचं हे एक नाव असतं, पण ते सर्वांनी वापरू नये म्हणून घरात एक त्याचं वेगळं नाव असतं. त्याला आपण प्रतिनामे सुद्धा म्हणतो. म्हणजे सर्वनामाला दुसरं एक नाव आहे प्रतिनामे. म्हणजे काय बाळांनो, जर एखादं नाव असेल, समजा सोन्या नाव आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही जर म्हणत असाल सोन्या इकडे ये, सोन्या पाणी आण, सोन्या अभ्यास कर, सोन्या शाळेला जा, सोन्या घरी ये, सोन्या काय करतोय, सारखं सारखं सोन्या म्हणलं तर ते आवडत नाही आपल्याला. मग हे सारखं सारखं जे वाक्यात नाव येणार आहे ते जर तुम्हाला टाळायचं असेल, बरोबर आहे, ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर त्यासाठी या शब्दांच्या जातीचा उपयोग केला जातो. त्याला सर्वनाम असं म्हणतात. मग सर्वनाम म्हणजे काय, तर वाक्यात येणाऱ्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो विकारी शब्द वापरला जातो त्याला मराठी व्याकरणामध्ये सर्वनाम असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, सर्वनाम. म्हणजे काय, तर नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. नेक्स्ट पुढचं जे प्रकरण आहे बाळांनो, विशेषण. विशेषण म्हणजे काय, लक्षात घ्या. विशेषण म्हणजे काय, तर नामाच्या अंगी काहीतरी गुण असतो, बरोबर आहे ना. तुमच्या अंगी दुसऱ्यांना मदत करण्याचा गुण असतो, अभ्यास करण्याचा गुण असतो. म्हणजे काय, तर लक्षात घ्या, विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. बरोबर आहे. या ठिकाणी मी म्हणतो बघा, या ठिकाणी मी काय म्हणतो, कडू कारले. सर्वांना माहित आहे कडू कारले. कारले हे त्या फळाला ठेवलेलं नाव आहे आणि कारले आहे पण कसे आहे, कडू आहे. म्हणजे या नामाविषयी हा शब्द अधिक माहिती सांगतो, म्हणून याला व्याकरणी भाषेमध्ये काय म्हणतात बाळांनो, विशेषण असं म्हणतात. याला काय म्हणतात, विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेला आहे बघा, आता याचं उत्तर येणार. तुम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेला आहे, इकडून 1 2 3 4 5 मुली चाललेला आहे आणि तुम्ही इथं मुलं 10 जण बसलेला आहे. किती जण बसलेला आहे, 10 जण बसलेला आहे. आणि सहज माझ्यासारखा मास्टर म्हणतो की याच्यामध्ये डोक्यात गुलाब घातलेली मुलगी सुंदर दिसते, बरोबर आहे. मी काय म्हणणार, इथं मुलं बसलेली आहेत आणि इथं मुली चाललेल्या आहेत. मी सहज म्हणलं की डोक्यात गुलाब घातलेली मुलगी, तर तुमचं लक्ष कुणाकडे जाणार हो, सरळ डोक्यात जी गुलाब घातलेली मुलगी आहे त्याच्याकडे जाणार आहे. बघा मी काय सांगतोय ते. म्हणजेच व्याप्ती मर्यादित म्हणजे करणे काय, विशेषणाची व्याख्या आजपर्यंत कुणी सांगितलं नसेल. व्याप्ती मर्यादित करणे म्हणजे काय, तर या बाकींकडे तुमचं लक्ष जाणार नाही. म्हणजे नामाची संख्या कमी करणे. म्हणजे काय, नामाची संख्या कमी करणे. व्याप्ती मर्यादित करणे म्हणजे काय, तर नामाची संख्या कमी करणे, त्याचा असा अर्थ आहे. नेक्स्ट पुढचं जे आहे क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय, तर लक्षात घ्या, हे एक वाक्य आहे आणि याचा शेवट जो करतो त्याला क्रियापद असं म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करून कालगत क्रियेचा बोध करणारा विकारी शब्द म्हणजे क्रियापद. सरळ सरळ आपण ही सांगू शकतो, क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, विकारी शब्द म्हणजे क्रियापद. परंतु कालगत क्रियेचा बोध करणारा हे वाक्य तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्याच वेळेस तुम्हाला काय होणार आहे, आपली व्याख्या परिपूर्ण होणार आहे. ओके, आता लक्षात घ्या, क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, विकारी शब्द. हे 4 झाले विकारीचे. पुढं क्रियापदाचे काळ बघायचा आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, क्रियापदाचे काळ म्हणजे क्रियापदाने दर्शवलेली क्रिया, चालणे, बोलणे, उठणे, बसणे, राहणे, वाचणे, ह्या ज्या क्रिया आहेत, ह्या क्रिया कधी घडल्या, आता घडल्या तर वर्तमान काळात घडल्या, घडून गेल्या असतील तर भूतकाळात घडल्या, आणि पुढे जर घडणार असतील तर भविष्य काळात घडणार. म्हणजे काळाचे हे 3 प्रकार पडतात. नंतर ना आपल्याला काळाचे काय बघायचे बाळांनो, काळाचे आपल्याला अर्थ बघायचे आहेत. ओके,
म्हणजे काळाचे प्रकार लक्षात घ्या, काळाचे प्रकार किती आहेत 3 आणि काळाचे अर्थ किती आहेत 4 आहेत, हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता क्रिया विशेषण अव्यय. आता क्रिया विशेषण हे बी प्रकरण आहे आणि क्रिया विशेषण हे बी प्रकरण आहे. क्रिया विशेषण म्हणजे काय, क्रियापदाने दर्शवलेली क्रिया. बघा, क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ही कोठे घडली, केव्हा घडली, कशी घडली, किती वेळा घडली, कशा प्रमाणात घडली हा सांगणारा अविकारी, मी काय म्हणतोय बघा, अविकारी शब्द म्हणजे क्रिया विशेषण अव्यय. पण जेवढी पण क्रिया विशेषण आहेत या ठिकाणी शब्दाला जोडून येतात. काय येतात, शब्दाला जोडून येतात. पुढचं जे प्रकरण असणार आहे बाळांनो, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, क्रियापदाने क्रिया दर्शवलेली असते. पतंग वर गेला, बरोबर आहे, भिंत खाली पडली, तो घरामध्ये आहे. पण लक्षात घ्या, जेवढी पण क्रिया विशेषण आहेत ती एखाद्या नामाला, एखाद्या तत्सम शब्दाला जर जोडून आली असतील तर त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. जे भरमसाठ प्रकार आहेत, पण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते समजलं तर तुम्हाला ते अतिशय उत्कृष्टरित्या समजून जाईल. ओके. नेक्स्ट पुढचं प्रकरण बघा, उभयान्वयी अव्यय. उभय याचा अर्थ येतो बाळांनो 2. उभय याचा अर्थ काय येतो 2. मग उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे काय असतो, उभयान्वयी अव्यय असतो. बरोबर आहे. बघा, मी आणि ती बागेत फिरायला गेलो. मी आणि ती हे 2 नामं जोडली, हे 2 सर्वनामं जोडली. तो आणि ती परीक्षेत पहिला आली. राम हुशार आहे म्हणून तो परीक्षेत पहिला येतो. 2 वाक्य जोडली. या ठिकाणी काय आहे, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे काय असतो बाळांनो, उभयान्वयी अव्यय असतो. आणि पुढचं जे आहे, पुढचं जे प्रकरण आहे ते आहे केवल प्रयोगी अव्यय. सर्वात महत्वाचं आणि सर्वात सुंदर. केवल प्रयोगी म्हणजे काय, तर लक्षात घ्या, आपल्या मनात अचानक उद्भवणाऱ्या भावना आपण ज्या शब्दानं व्यक्त करतो त्याला आपण काय म्हणतो, केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. म्हणजे समजा माझ्या एखाद्या ग्रामीण भागातला विद्यार्थी जर मुंबई या ठिकाणी गेला असेल आणि तिथल्या जर उंचच्या उंच बिल्डिंगी बघितल्या, उंचची उंच घरे बघितली तर म्हणतो बाप रे किती मोठी आहे बिल्डिंग, किती मोठी आहे इमारत. म्हणजे हे बापरे म्हणण्याची गरज नाही, त्याच्या तोंडातून ते अचानक उद्भवलं जातं, त्या तोंडातून ते काय होतं अचानक बाहेर पडतं, त्यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. ठीक आहे ना. माझ्या प्रारंभ नावामधले विद्यार्थी जर पोलीस झाले आणि त्याला अचानक जर इंग्लंडला किंवा बाहेर अमेरिकेला वगैरे जायची जर संधी मिळाली तर त्या ठिकाणची दृश्य पाहून ते म्हणतो अरे बाप रे काय सुंदर आहे. तर त्या ठिकाणी अरे बाप रे म्हणण्याची गरज नाही, ते काय असतात, निरर्थक असतात. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर आपल्या मनात अचानक उद्भवणाऱ्या भावना आपण ज्या शब्दाने व्यक्त करतो. मग शाब्बास असेल, फक्कड असेल, छान असेल, खूप छान असेल, छी असेल, थू असेल, वावा असेल, अरेच्छा असेल, बापरे असेल, हे सर्व शब्द कशामध्ये मोडतात, केवल प्रयोगी अव्यय मध्ये मोडतात. पुढचं जे प्रकरण आहे ते आहे प्रयोग. प्रयोगाची काळजी करायची नाही मुलांनो. प्रयोग मी असं शिकवणार की तुम्ही फक्त काय केलं पाहिजे, एखाद्या वाक्याकडे जर बघितलं तर तुम्हाला तो कोणता प्रयोग आहे हे समजणं ही माझी जबाबदारी. प्रयोग म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपण क्रियापद हे प्रकरण अभ्यासलं आहे. प्रयोग म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदाची ठेवण, वाक्यातील क्रियापदाची रचना ही कुणानुसार आहे बाबा, कर्त्यानुसार आहे का कर्मानुसार आहे का या दोघांनुसार पण नाही, हे सांगणे म्हणजेच काय आहे, प्रयोग आहे. एकदम सोपं प्रकरण आहे, अजिबात त्याला अवघड बनायचं नाही. वाक्यातील क्रियापदाची ठेवण किंवा रचना कशानुसार आहे, क्रियापदानुसार आहे का कर्मानुसार आहे का या दोघांनुसार नाही, त्याला काय म्हणायचं, प्रयोग असं. ठीक आहे. पुढचा प्रकरण आहे समास. सम अधिक आस. समास याचा अर्थ येतो जोडणे. मग लक्षात घ्या बाळांनो, समास आणि संधी हे वेगवेगळं आहे. संधीमध्ये आपण काय करतो तर 2 वर्ण एकत्रित आणतो, पण समासामध्ये काय आहे लक्षात घ्या, हा एक शब्द आहे आणि हा एक शब्द आहे. फक्त शब्द काय करायचं, जवळ मांडायचे. 2 वेगवेगळ्या अर्थाचे शब्द जर जवळ मांडले असतील आणि त्याच्यातून जर एक जोड शब्द तयार होत असेल तर त्याला समास असं म्हणतात. महिला, आश्रम.
महिला अधिक आश्रम, म्हणजे या ठिकाणी दोन वर्ण एकत्रित आहेत म्हणून ते संधीचं आहे. पण या ठिकाणी आई वडील, पाप पुण्य, पाप अधिक पुण्य हे वेगवेगळे आहेत. म्हणजे समासामध्ये काय, फक्त समासामध्ये काय तर दोन शब्द जवळ मांडायचे आणि त्याच्यातून तिसरा जोड शब्द तयार करायचा, त्याला आपण काय म्हणणार बाळांनो, समास असं म्हणतात. नेक्स्ट पुढचा आहे अलंकार. अलंकार याचा अर्थ येतो दागिना. अलंकार याचा अर्थ काय तो बाळांनो, दागिना. म्हणजे लक्षात घ्या, एखादी काळी जरी मुलगी असली किंवा एखादा नकटा जरी मुलगा असला तरी त्याला नटावं असं वाटतं, बरोबर आहे. एखादी काळी सावळी म्हणतो. आता काळी सावळी म्हणल्यानंतर ना राग यायचं कारण नाही, कारण का आपण कृष्णवर्णीय आहे. कृष्णवर्णीय म्हणजे काय तर आपण कृष्णापासून उत्पत्ती झालेली आहे म्हणतात जगाची, आणि कृष्ण कसा होता, काळा सावळा. त्याच्यामधलं भारतातील सर्व लोक काळी सावळीच असायला पाहिजेत माझ्यासारखी, ठीक आहे. कारण का काळा सावळा कृष्ण होता म्हणल्यानंतर जी गोरी माणसं आहेत ती आपली नाहीत असं नाही, ते पण आपलीच आहेत. पण कृष्णवर्णीय म्हणजे काय तर काळा सावळा. लक्षात घ्या, या काळ्या सावळ्या मुलीला सुद्धा नटू वाटतं. मग ती काय करते, गळ्यामध्ये दागिने घालते, नाकात नथनी घालते, परत कानात ते काहीतरी वेगवेगळं असतं ते घालते, लाली लावते, पावडर लावते, परत फेरन लवली लावते, भांग व्यवस्थित पाडते, कोंबडा काढते पुढं. म्हणजे काय होतं की तिला नटू वाटतं. कशासाठी तर चांगलं दिसावं, अधिक उठून दिसावं. तसंच ह्या आपल्या मराठी भाषेला सुद्धा नटू असं वाटतंय. मग भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे बाळांनो, अलंकाराचा वापर केलेला आहे. म्हणजे अलंकारमध्ये काय तर काही काव्यपंक्ती आहेत, काही शब्दरचना आहे, ती जर एका सुरात एका तालात जर म्हटली तर आपण अधिक सौंदर्य किंवा ऐकायला सुंदर असं वाटतं, छान असं वाटतं, त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो, अलंकार असं म्हणतो. अलंकारचा अर्थ खरं तर काय येतो, दागिना असा येतो, ठीक आहे. आता लक्षात घ्या, अलंकाराचे खरं तर मेन दोन प्रकार आहेत, एक शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. ते तुम्हाला पुढे समजून सांगेल, त्याच्याबद्दल काही काळजी करायची नाही. अलंकार प्रकरण सोपं आहे, बरोबर आहे. अलंकार काय, अलंकार प्रकरण हे काय आहे, सोपं आहे, एकदम सोपं आहे. म्हणजे याच्यामध्ये शब्दरचना बघा, ते तुम्हाला म्हणतो बघा, आपलं एक गाणं नवीन आलेलं आहे बघा, नवीन एक गाणं होतं पहिलं किंवा लय गाजलेलं गाणं आहे बघा, कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली, किंवा असे भरपूर आहे, तुझी घागर नळाला लाव, अशी जी जुनी गाणी आहेत बघा. ह्याच्यामध्ये काय आहे, एका तालात म्हटलेलं आहे, त्याला शब्दाला काय घेणं नाही, पण जर त्याच्यामधून निघणारा जो ध्वनी आहे, जो आवाज आहे, त्याला महत्व आहे. मग ह्याचे दोन प्रकार पडतात, त्याच्यामध्ये ते आपण बघूया. हे सखे तुझे पाय असे भासतात जणू हवेत नाचतात, मुंबईची घरे म्हणजे कोंबड्याच्या खुरड्यासारखी, दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं, मामाजींची शेंडी झाली, राहिलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, एशीपर्यंत ओवळ गेला, त्यात उंठ वाहून गेला, आटपाट नागरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी एड्यांचे मळे, एड्यांनी बांधले बर्फाचे माडे, अशी वेगवेगळी त्याच्यामध्ये काय येतात, हे येतात. हे सोनं चाफ्या तुझा बहर, हे पण आहे, हे वेड्या सोनं चाप्या, असे भरपूर याच्यामध्ये प्रकार आहेत. अगदी हसत खेळत आपण शिकणार आहोत, अलंकाराचं टेन्शन घ्यायचं नाही. पुढचं जे प्रकरण आहे ते वाक्य पृथक्करण. पृथक्करण याचा अर्थ येतो वेगवेगळे करणे. एखादं वाक्य आहे बाळांनो, इथून एक वाक्य सुरू झालं आणि हे वाक्य आहे, मग ह्याच्यामध्ये जे हे घटक आहेत हे वेगळे करून दाखवणे म्हणजे वाक्य पृथक्करण. वाक्याचा अर्थ काय येतो किंवा वाक्याची व्याख्या काय आहे, ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास आपण काय म्हणतो, वाक्य असं म्हणतो. त्यास काय म्हणतो आपण, वाक्य असं म्हणतो, ठीक आहे. नेक्स्ट पुढचं प्रकरण, वृत्त. आता हे कोणच शिकवत नाही, हे नेमकं काय आहे ते भरपूर विद्यार्थ्यांना माहितच नाहीये. म्हणजे वृत्त म्हणजे काय आहे, लक्षात घे बाळांनो. वृत्त याचे तीन प्रकार पडतात खरं तर, अक्षर गणवृत्त, मात्रा गणवृत्त आणि छंद, असे तीन प्रकार पडतात. याच्यामध्ये काय असतं लक्षात घ्या, हे एक लाईन असते आणि ही एक लाईन असते. याच्यामध्ये जर मात्रांची संख्या समान येत असेल तर त्याला मात्रा वृत्त म्हणतो, आणि अक्षरांची संख्या जर सारखी येत असेल तर त्यास अक्षर गणवृत्त असं म्हणतो. आणि बाकीचे जे अभंग आहेत, ओव्या आहेत, हे कशामध्ये मोडतं तर छंदमध्ये मोडतं. फक्त वृत्त म्हणजे काय आहे तर मात्रा वृत्त आणि अक्षर गणवृत्त हे दोन प्रकार आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. काळजी करू नका, एक चार्ट देतो वृत्तमध्ये, फक्त एक लाईन पाठ करायची, य माता राज
भा न स ल ग. आता काय समजलं नाही तर चालेल, पण ही लाईन जर पाठ केली तर हे वृत्त तुम्हाला या लाईन मध्ये शिकवतो. य माता राज भा न स ल ग, या लाईन वरती तुम्हाला पूर्ण वृत्त शिकवून टाकतो. पुढे आहे रस. पुढे काय आहे? रस. म्हणजे रस म्हणजे काय, तर हे आंब्याचा रस, चिक्कूचा रस असले रस नाहीत. रस म्हणजे काय आहे, तर भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काही काव्य रचना केलेली असते, त्याला आपण रस असं म्हणतो. मराठी भाषेमध्ये एकूण 9 रसांची निर्मिती होते. करुण रस आहे, करुण रस आहे, परत शृंगार रस आहे, हास्य रस आहे, असे भरपूर रस आहेत. 9 रसांची आपल्याला या ठिकाणी 9 प्रकारे आपल्याला या रसांचे प्रकार बघायचे आहेत. करुण रस आहे, शृंगार रस आहे, हास्य रस आहे, वीर रस आहे, शांत रस आहे, बिभत्स्य रस आहे. हे सर्व प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. पुढचं जे प्रकार असणार आहे विराम चिन्हे. हे सर्वांना हे काय सोपं प्रकरण आहे. विराम चिन्हे ही आपण कुठून घेतलेली आहे, तर इंग्रजी भाषेकडून आपण विराम चिन्हे घेतलेली आहेत. म्हणजे मग स्वल्पविराम कधी द्यायचा, अर्धविराम कधी द्यायचा, उद्गारवाचक चिन्ह कधी द्यायचं, वाक्याच्या शेवटी किंवा एखाद्याच्या बोलण्याचे उद्गार असतील तर त्याला कोणतं चिन्ह द्यायचं, हे सर्व कशामध्ये शिकणार आपण? विराम चिन्हे. विराम चिन्हे ही इंग्रजी भाषेतून आलेत आहेत आणि विराम चिन्हाचा सर्वात वापर प्रथम मेजर कॅन्डी यांनी केलेला आहे. कोणी केलेलं बाळांनो? मेजर कॅन्डी यांनी सर्वात प्रथम या विराम चिन्हाचा वापर केलेला आहे. ओके. नेक्स्ट पुढचं जे प्रकरण असणार आहे बघा, वाक्याचे प्रकार व वाक्याचे रूपांतर. व वाक्याचे प्रकार आहे, वाक्याचे प्रकार घेणार आहे म्हणजे ते संकेतार्थी आहे का, आज्ञार्थी आहे का, उद्गारार्थी आहे का, स्वार्थी आहे, हे सर्व प्रकार आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. वाक्य रूपांतर म्हणजे काय, तर नकारात्मक असेल त्याला होकारार्थी करा, होकारार्थी असेल नकारार्थी असेल, होकारार्थी असेल तर त्याचं नकारार्थी करायचं, अर्थामध्ये बदल न होता. होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, हे त्याच्यामध्ये शिकवणार आहे. पुढे साहित्यिक व त्यांची टोपण नावे. वि वा शिरवाडकर कोणाला म्हणतात, कुसुमाग्रज कोणाला म्हणतात, बालकवी कोणाला म्हणतात, निसर्ग कवी कोणाला म्हणतात, छंद कवी कोणाला म्हणतात, हे सर्व प्रकार आपण कशामध्ये बघणार आहोत? साहित्य व त्याची टोपण नावे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वाक्यप्रचार व मनी बघणार आहे. पण हे वाक्यप्रचार व मनी कसं बघणार आहे, या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द बघणार आहोत. पुढे आपण काय बघा, टॉपिक संपल्यानंतर ना, हे खूप महत्वाचं आहे कारण हे मी तुमच्यासाठी चालू केलेलं आहे बाळांनो, IMP. आणि याच्यासाठी एक स्पेशल छोटी वही करायची. करणार ना सर्वजण? काय करणार आहे बघा, टॉपिक संपल्यानंतर समानार्थी, विरुद्धार्थी व वाक्यप्रचार मनी प्रत्येक मी किती घेणार आहे? 5-5 घेणार आहे. टॉपिक संपल्यानंतर ना, म्हणजे तुमचा या टॉपिक बरोबर हा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे. हा सुद्धा काय व्हायला पाहिजे? अभ्यास व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमचा एकही मार्क जाणार नाही. ठीक आहे. या ठिकाणी बाळांनो आपलं हे जे मराठीचा पूर्ण अभ्यास आहे तो या ठिकाणी संपणार आहे. आणि यानंतर मी काय टेस्ट घेणार आहे. 4-5 टेस्ट असतील 100 मार्काच्या मराठी व्याकरणावरती, 50 मार्काच्या काय असतील ते मी या ठिकाणी घेणार आहे. ओके. चला थांबतो या ठिकाणी बाळांनो. भेटूया उद्या पहिलं प्रकरण घेऊन. उद्या पहिलं प्रकरण घेऊन भेटूया. कोणतं प्रकरण आहे आपलं पहिलं? तर मराठी भाषेवरील 1 लाइनर क्वेश्चन. हे सर्वांनी वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. उद्या 10 वाजता भेटूया. तोपर्यंत सर्वांनी आजचं लेक्चर हे एकदा बघून घ्या. तोपर्यंत थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.